माणूस होते, ते अन्यायाविरुद्ध लढत होते आणि संतोष देशमुखचं नाव घेण्याची यांची लायकी सुद्धा नाही. हे गाय गुराचा चारा विकतात आणि संतोष अण्णा देशमुखचं नाव घेतात, हे त्यांना पटायला पाहिजे. संतोष अण्णा देशमुख हे गावासाठी लढत होते, विकासासाठी लढत होते आणि संतोष अण्णा देशमुखचं नाव घेऊन म्हणतात आमचं संतोष अण्णा होईल. संतोष अण्णा हे व्यक्तिमत्व फार वेगळं होतं. संतोष अण्णाने असा. नमस्कार, कवरेज.com मध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो. काल ज्या ठिकाणी आपण पाहिलं होतं की या ठिकाणी आरोप केले होते की आमच्याकडून 138 एकर जी जमीन आहे ती आमच्याकडून हडपण्यासाठी आमच्यावर दबाव टाकला जातो, त्याचबरोबर खंडणी मागितल्याचा देखील त्या शेतकऱ्यांनी आरोप केला होता. ज्यांच्यावर आरोप केला होता ते शेतकरी, त्याचबरोबर या ठिकाणी असणारे गावकरी माझ्यासोबत आहेत. नक्कीच त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल, ह्या जमिनीविषयी वाद चालू आहे, दगडवाडी परिसरातली ही सर्व जमीन आहे, आता शासन दरबारी देखील हा वाद गेलेला आहे. या जमिनीविषयी काय सांगाल? आणि ही जमीन जी आहे ते गाय गुरांच्या चाऱ्यासाठी असल्याचं देखील सांगितलं जातं आहे, काय सांगा? पर हे आम्ही शेजारी येतं आणि शेजारी असताना बापदादापासून आमचे जनावरं चरत होते. आम्ही दगडवाडीच्या क्षेत्रातली जमीन आहे आमची. आम्ही शेजारी येताना एकच नाही पण 5 ग्रामपंचायतचं लिखित देऊ तुम्हाला की बाबा आमच्या बापदादापासून ही जमीन रिक्त पडाक आहे. सगळे वाडीचे जनावरं चरत आहेत, खोकरमोहचे चरत आहेत. याच्यात काही शंका नाही. आता कोणाच्या नावावर असलं म्हणजे कोणी मालमत्ता लुटायची म्हणजे हे काय बरोबर नाही. हे कोणाच्या नाव असेल, गाव असेल, पण हे सगळं सामुदायिक आहे. याच्याबद्दल तुम्हाला आणखीन काही कोणाची ग्रामपंचायतीची दुन्याची नाही तर अखेर बावथालच्या 10 गावाची तुम्हाला माहिती पाहिजे असली देऊ शकतो आम्ही. नक्कीच. तुम्ही या ठिकाणी वयोवृद्ध आहात. ही जमीन त्यांनी सांगितलं आहे की या जमिनीचे 7-12 आमच्या नावावर आहेत, कोर्टात निकाल देखील आमच्या बाजूने लागलेला आहे. नेमकं तथ्य काय? तुम्ही वयोवृद्ध आहात, जमीन 7-12 त्यांचा जरी असला तरी पण ही गायरान गुरंचरायची जमीन आहे. याच्यामुळं इतर हकात ही कधीही आमच्या काळात नाही, बापदाच्या काळात होईत नाही. किती एकरचा संपूर्ण हा परिसर आहे? 138. नक्कीच. या ठिकाणी दुसरे देखील आपल्यासोबत या ठिकाणी गावकरी आहेत. काय सांगाल भाई? काल या ठिकाणी सांगण्यात आलं की तुमचं नाव देखील घेतलं होतं की आम्हाला खंडणी मागण्याचा जो आहे तो या ठिकाणी प्रयत्न झाला. 1 एकर आणि 5 लाख रुपये द्या अशी देखील मागणी केली होती. यामध्ये काय तथ्य? पुढची बाजू तुमची काय? मुळात हे प्रकरण जे आहे हे 1960 अगोदरपासून गाय गुरं चरण्यासाठी रिक्त आहे आणि मुळात ज्यावेळेस 1939ला कुळ कायदा आला, त्या कुळ कायदा असं सांगतो की 1939ला कुळ कायदा आला त्यावेळेस कायदेशीररित्या जी जमीन ज्याच्याकडे आहे ती नाव कुळात लागली. म्हणजे त्यावेळेस वाडीचे सर्व जनावरे चरण्यासाठी रिक्त असं कुळात लागलं. 5ही गटातल्या 7 खासरापत्रकावरती लागलं, 5ही गटातल्या 7-12वरती लागलं. कुळात नाव आल्यामुळं 5ही गटातल्या खासरापत्रकावरती सुद्धा कुळ आणि खंडामध्ये वाडीचे सर्व जनावरे चरण्यासाठी रिक्त असं ते कुळातसुद्धा लागला आणि 7-12वर पुन्हा इतर हक्कातसुद्धा तो शेरा कायम राहिला. त्याच्यामुळे ही जी जमीन आहे, जेवढा अधिकार ते मालक म्हणून जरी मालकी दाखवत असले तरी ही जमीन जी आहे तेवढाच अधिकार वाडीतील प्रत्येक नागरिकाचा या जमिनीवर अधिकार आहे. वाडीतील प्रत्येक नागरिक म्हणजे आता गाव असतील, सुरवशी असतील, काठाळी असतील, उर्वरित नागरे असतील, मैंदड असतील, बिनवडे असतील, उर्वरित जे गाव म्हणजे सर्व लोकांचा जेव्हा अधिकार आहे. असं नाही की ते मालकी म्हणून जरी मालकी दाखवत असले तरी 1 गुंठाही जमीन त्यांच्या ताब्यात नाही. आणि ते शासनाची सुद्धा अशी फसवणूक करतात की शासनाचे विमे अनुदान याच्यावरती उचलतात. आम्हाला माझं महसूल प्रशासनाला अशी विनंती आहे की महसूल प्रशासनाने स्वतः येऊन पंचनामा करायला पाहिजे की यांच्या विहिरी कुठे, त्यांचे बोर कुठे, त्यांचे कापूस कुठे, यांची तूर कुठे, यांची ज्वारी कुठे. महसूल प्रशासनाची सुद्धा 4 वर्ष झालं आज फसवणूक करतात. म्हणजे महसूल प्रशासन का झोपा काढतं का? महसूल प्रशासनाने सुद्धा इथे येऊन पाहिलं पाहिजे ना. जमीन जर गाय गुरं चरण्यासाठी रिक्त असताना जर हे अनुदान उचलत असतील तर महसूल प्रशासन करतं काय? आणि संबंधित जे क्षेत्रावर जे शेरा आहे, खासरापत्रकपासून शेरा आहे, शेरा असताना ती जमीनची विक्री करू शकत नाही, त्याला निर्बंध लागतात. ही वर्ग 2ची जमीन आहे, याला प्रशासनाचे निर्बंध असतात. ही जमीन विकण्यासाठी नाही का प्रशासनाचं याला हे घ्यावं लागते, परवानगी घ्यावं लागते, तेव्हा ही जमीन विक्री करता येते. पण असं कुठल्याही बाबीचं ते विचार करत नाहीत. बेधडक नाही का 1 एकर, 2 एकर, 5 एकर, 10 एकर याची खरेदी विक्री सर्रासपणे चालू आहे. आणि ती खरेदी विक्री आम्ही थांबवत आहोत. ग्रामस्थ आम्ही आता हे संपूर्ण ग्रामस्थ आहेत वाडीतले. काल त्यांनी असं सांगितलं की नाही का वैयक्तिक जागा कुटुंबापासून आम्हाला धोका आहे. आता याच्यामध्ये बिनवडे येतं, आगाव आहेत, मैंदड आहेत, उर्वरित काठाळे, नागरे सर्व लोक आहेत. सर्व तुम्ही नाही का कॅमेरेमॅन तुम्हाला विनंती की सर्व लोक दाखवा, भाकरे हे सगळे लोक येत आहेत. त्यांनी काल असं म्हणजे आमची जी पार्श्वभूमी आहे ती गाव गुंड म्हणून दाखवली.
पण त्यांना हे माहिती असावं की गावगुंड जर असता, आम्ही जर गावगुंड असतो तर आमच्यावर 5-25 गुन्हे दाखल असते, आमची जी कारकीर्द आहे ती वेगळी असती. पण असलं कसल्याही प्रकारचं आमची कारकीर्द नाही. आम्ही गावगुंड असतो तर आम्ही जर नसतो संबंधित, फक्त गाय गुराचा चारा वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. म्हणून आमच्या वेगवेगळ्या प्रकारचे खोटे गुन्हे, आमच्या वेगवेगळ्या प्रकारचे नाही का अन्याय आणि आम्हाला छळ केला जातोय. फक्त नाही का आम्ही याच्यातून बाजूला सरकलो तर या सर्वसामान्य लोकांचं ते कुणालाही काही चालून देणार नाहीत, म्हणून आम्ही पुढे होऊन लढतो. आणि म्हणून नाही का काल माझ्यावरती असा गुन्हा, त्यांनी असा आरोप केला की नाही का खंडणी मागितली, 1 एकर मागितलं, 5 लाख रुपये मागितले. वैयक्तिक असं काही नाही. वैयक्तिक पाहिलं म्हणलं तर अनिल महादेव नागरे हा मंत्रालय नोकरीचा वापर करून या संपूर्ण प्रक्रियेत नाही का हस्तक्षेप करतो. हे जे बाकीचे इतर लोक त्यांना याच्यातलं काही नॉलेज नाही. बाकीचे जे लोक आहेत जांभूळ, पाटोदा, शिरूर, बीड तिकडे जातात, त्यांना फक्त ते वरून सांगतो इकडे जा तिकडे जा. पण बाकीची सगळी जी पडद्यामागला हिरो आहे आणि जी जमीन हडप करण्याचा जो प्रयत्न करतोय हा सरकारी नोकरीचा गैरफायदा घेऊन अनिल महादेव नागरे हा करतोय. याची चौकशी प्रशासन करणार का? माजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांना विनंती आहे, जर असे भ्रष्ट अधिकारी जर मंत्रालयामध्ये जर काम करीत असतील आणि एक अधिकारी जर संपूर्ण गावाला जर वेठीस धरत असेल तर मग प्रशासन म्हणून नाही का करतंय काय? प्रशासन म्हणून हे नेमकं करतंय काय? जर हे एक अधिकारी संपूर्ण गावाला वेठीस धरतो, गावाला नाही का धमक्या देतो, कुणी जर समोर कुणी येत नाही ना, हे इतर लोक नाही का आम्ही पुढे म्हणून इतर लोक सोबत येत. आम्ही जर उद्या बाजूला धरतो इतर लोकांचं काही चालून देणार नाहीत ना, ते खोटे गुन्हे दाखल करतात. आता आमचं एक भाकरे म्हणून कुटुंब आहे, एकदम गरीब कुटुंब आहे. त्याचं वडिलोपार्जित बसून त्या जागेवरती गोठा आहे. ते गोठा फक्त काहीतरी इंचवर जागेत इकडे तिकडे झाला केलं की त्याला म्हणले आम्ही तो पोलीस कंप्लेंट करू. त्याच्या मागे कॉल रेकॉर्ड आहेत. ते म्हणलेले की आम्ही तुला जर नसलं करता येतं आम्ही तो पोलीस कंप्लेंट करू. म्हणजे गोरगरीब लोकांचा इतका असा अमानुष प्रकारचा छळ चालू आहे आणि तो सरकारी नोकरीचा इतका जर गैरफायदा घेत असन आणि आम्ही न्याय मागायचा कोणाकडे. आणि माझ्यावर त्यांनी काल असे आरोप केले की मी 1 एकर आणि 5 लाख रुपये माहिती. वैयक्तिक अनिल महादेव नागरेंनी मला वापर केलेले आहेत, 4 वेळेस माझ्या वापर केलेले आहेत. त्याचे सर्व रेकॉर्ड माझ्याकडे आहेत. त्यांनी मला पहिली ऑफर दिली 50 लाख रुपये घे, तुझं कुटुंब याच्यातून बाजूला काढ, संबंधित जमीन. काल तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो, त्या ठिकाणी पुरावे सादर केले काय? मी सर्व पुरावे पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडे आज जमा करणार आहे. जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे पण आज जाणार आहे. आज पण त्यांनी मला बोलवलंय. आणि वैयक्तिक पाहता अनिल महादेव नागरे मला 4 वेळेस ऑफर दिल्या. पहिली ऑफर त्यांनी मला दिली 50 लाख रुपये घे, तुझं कुटुंब बाजूला काढ. तुझं कुटुंब बाजूला झालं तर वाडीतील कोणीही मायकलाल मला ती जमीन विकण्यासाठी अडवणूक करणार नाही, त्याच्यामुळे तुझं कुटुंब याच्यातून बाजूला काढ. दुसरी ऑफर त्यांनी मला दिली 2 एकर जमीन देतो, विहिरीला जागा देतो. तिसरी ऑफर त्यांनी मला दिली 1 एकर आणि 5 लाख रुपये देतो. तोच मला वापर करतो आणि तोच माझ्या नाका आरोप करतो. म्हणजे हे किती तथ्य आहे, ह्या आरोपात तथ्य किती आहे? हे जे आरोप आहे बिनबुडाचे आरोप आहेत. आणि या माझ्यावरती जे आरोप झालेत याबाबत मी त्याच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे. मी माझ्याकडे सर्व पुरावे आहेत आणि याबाबत मी पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन आणि माझा जीव जरी गेला तरी ही गाय गुरं चरण्यासाठी असलेले जे क्षेत्र आहे ते विक्री होऊ देणार नाही. मला बलिदान देण्याची वेळ जरी आली तरी मी हे विक्री करून देणार नाही. इथं मी नाही समाधी घ्यायची वेळ आली तरी घेईन, पण हे गाव गुरं चरण्यासाठी असलेले क्षेत्र आहे ते विक्री करू देणार नाही. फक्त एक जो मंत्रालयीन अधिकारी आहे ते फक्त शासकीय नोकरीचा गैरफायदा घेऊन तो सर्व गावाला वेठीस धरतो. माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे, अशा भ्रष्ट अधिकाऱ्याची नाही का तात्काळ निलंबन करावं, त्याची चौकशी करावी. त्याचे अजून काही कारणामे आहेत, त्याचे भरपूर कारणामे आहेत, ते मी योग्य वेळी नाही का पुरावे सादर करणार आहे. तो जसे पावलं उचलीन तसे मी पावलं उचलतो. त्याला वाटत असेल माझ्या बाबतीत काय बोलतो, माझ्याकडे पण त्याचे भरपूर पुरावे आहेत. ते योग्य वेळी मी योग्य टायमाला पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन समोर सादर करील. नक्कीच या ठिकाणी जर पाहायला गेलं तर त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला 1 एकर जमीन आणि 5 लाख रुपयाची जी आहे ती खंडणी या पुढील जी आहेत यांच्याकडून मागितली जात होती. त्यांच्याच मी प्रतिक्रिया जाणून घेतल्या. तर त्यांचं म्हणणं आहे की आम्ही नाही तर उलट आम्हालाच ही ऑफर केली होती की या प्रकरणामध्ये तुमचं कुटुंब जे आहे ते त्याला सहभाग घेऊ देऊ नका, यामुळे आम्हालाच ती ऑफर केली होती. त्या ठिकाणी त्यांनी प्रामुख्यानं नाव घेतलं होतं. मोहन जायबाई देखील या ठिकाणी आहेत. काय सांगाल, काल त्यांच्याकडून सांगण्यात आलं की 27 तारखेला आम्हाला हाणमार करण्यात आली तुमच्याकडून, यामध्ये किती तथ्य? पत्रकारिता म्हणून आम्हाला दोन्ही जाणून घेणं गरजेचं. 27 तारखेला तर प्रत्यक्षात मी इथं नाहीच आहे.
मी पुणे या ठिकाणी आळंदीला गेलेलो होतो आणि माझ्या घरी येऊन माझ्या बायकोला, माझ्या मुलाला किंवा जी मला पहिली जागा खरेदी करून दिलेली आहे याच्यावर ताबा करण्याचा प्रयत्न चाललेला होता. बीडून लोक आणले होते त्यांनी आणि बीडून लोक आणून त्या ठिकाणी त्यांना ते ताबा करून त्यांना ते दाखवायची होती ही आमची म्हणून. आणि ही जागा तर पहिले आम्हालाच खरेदी करून दिली, आमच्या ताब्यात आहे. ते जी म्हणतात किंवा पहिल्यापासून 3 पिढ्यापासून आमच्या ताब्यात आहे, 3 पिढ्यापासून मग याचा वादच चालू आहे. मग याचा वाद चालू आहे म्हणल्याच्या नंतर मग हे कुठं निपटायचं म्हणून त्यांनी बाहेरले लोक आणून ते मध्यस्थी करून याने आमच्याशी तडजोड केली आणि तडजोडीमध्ये सांगितलं की हे 4 खोटे आणि हे 4 खोटाचे अशी वाटून घ्या. मग वाटून घ्यायच्या नंतर ठरलं किंवा काही लोक असं तसं म्हणायला लागल्यावर त्यांनी आमच्याशी संपर्क साधला किंवा तुम्ही पुढं चालताय, तुम्ही हे गावाचं सगळं प्रकरण घेऊन चालताय, त्याच्यामुळं तुम्ही याच्यात काय राहू नका असं माझ्या मुलाला त्यांनी अशा ऑफर दिल्या. मला स्वतःला सांगितलं की तुम्हाला 1 एकर 5 लाख रुपये देतो. मग त्याच्यानंतर तो आमच्या पुन्हा खुंडांचा गुन्हा म्हणून कसं काय प्रसारित करतो, त्याला काय नेमका अधिकार. मग ज्या लोकांनी ही तडजोड केली, ज्या लोकांनी हे आमचा वाद मिटवला, हे सगळे लोक एकत्रित येऊन याची चौकशी व्हायला पाहिजे ना. हा किंवा ही जी तडजोड झाली आम्ही केली का तडजोड, त्याच्यावर पोलीस प्रशासन आहे, गावचे सरपंच आहेत, तंटामुक्ती अध्यक्ष आहेत, पत्रकार आहेत, यांच्या सगळ्या सह्या आता जे या जमिनीचे 7-12 नावं सांगतात यांचे सुद्धा नाव आहेत ना त्याच्यावर, त्या 7-12वरती, त्या आपल्या तडजोडीवरती आमच्या सह्यात, त्यांच्या सह्यात, सगळ्याला मान्य आहे म्हणून ते तडजोड केलेली. नक्कीच काल ज्यावेळेस मी त्यांच्यासोबत बातचीत केली त्यावेळेस त्यांचं म्हणणं आलं की यांच्या दबावामुळे जे अगोदर आमच्यासोबत माणसं येत होते की बाबा जमीन आमची आहे म्हणून, त्यांच्या दबावामुळे आता आमच्यासोबत माणसं सुद्धा येत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. काय तथ्य आहे? तुम्हाला वैयक्तिक एक तुमच्या कुटुंब ज्यांच्या नाव आहेत तुम्हाला हे हडप करायची, तुम्हाला विकायची, त्याच्यामुळे तुम्ही बाकीच्याला कुणाला जवळ येऊन देत नाहीत. बाकी लोकांना तुमचा राग आहे तुम्ही विकताय म्हणून, लोकांना गुरु चारण्याला पाहिजे आणि तुम्ही तर विकायचा प्रकार चाललेला आहे. हा आणि सगळ्या खरेदी करून दिल्या तुम्ही लोकांना, तुम्हाला काय नेमका अधिकार आहे? गावची जमीन चारायची असणारी ही तुम्ही विकता कसं काय? विकायची तुम्हाला काय परवानगी नेमकी याची? हा आणि तुम्ही 9 गुंठे आम्हाला बिगर तडजोडचे दिले का? मग ते तडजोड करणारे कोण आहेत, हे प्रकरण मिटवणारे कोण आहेत, यांनी सगळ्यांनी समोर येऊन याची चौकशी व्हायला पाहिजे ना. हा आणि हे 9 गुंठे आम्ही कलेक्टर साहेबाच्या म्हणण्यानुसार आम्ही परत करणार आहेत, आम्हाला हे लागत नाही. आणि हे सगळं हा हे क्षेत्र 138 एकर हे गुरंचरण्यासाठी आणि सर्व गावाच्या गुरंचरण्यासाठी कायमस्वरूपी रिक्त आहे बी आणि रिक्त राहायलाच पाहिजे अशी आमची गावकऱ्यांची इच्छा आहे. नक्कीच या ठिकाणी दुसरे देखील आपल्यासोबत गावकरी आहेत. काय सांगाल, तुमचं आता बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी वावरत आहे, या जमिनीचा वाद आता चव्हाट्यावर आलेला आहे, काय सांगाल याबद्दल? या जमिनीचा वाद म्हणजे भरपूर वाद चाललेला आहे. आणि काय होते लक्षात आलं तर म्हणजे त्यांची स्वतःची जमीन त्यांना म्हणावं द्या, ही जमीन गाय चरण्यासाठी ही सगळ्या गाव हक्काची रीतीची जुनी, आमचे आजोबा आजी सगळे काय सांगायचे. पण ही जमीन सगळी हक्काची जमीन आहे, गाव रीतीची जमीन आहे. ती गाव रीतीची जमीन तुमचं 1 गुंठा द्या बरं म्हणावं, देता का? तुमच्या घरची जमीन देता का तुम्ही? 1 गुंठा, 1च गुंठा द्या जमीन, ही सोबत सोडायला तयार आहेत सगळे लोक, पण देणार नाहीत ना. ही जमीन गावाची आहे, गाव रीतीची आहे, आजोबा पूर्वीचे सांगत आलेत ना. पण आता हे काय सगळं ते आपण आपलं जर पळायच्या मार्गावर दिसायचं म्हणलं हे काय चुकीचं आहे सगळं, हे पूर्ण चुकीचं आहे त्यांचं, सगळं चुकीचं आहे त्यांचं. नक्कीच या ठिकाणी काही मेंढपाळ आजोबा देखील आहेत माझ्यासोबत. आता तुम्ही बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी मेंढ्या चालतात, त्यांची जमीन असल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मेंढ्या चालण्यासाठी विरोध केला असता, तुम्हाला विरोध होतो काही जमिनीबद्दल काय सांगाल? विरोध आता हे एकरी कार्ड आहे, एकरी कार्ड त्याचे नाव कुठे आहेत, कसे आहे, काय कसे घेतले त्यांनी, कुणाकोण घेतले. मग आम्ही काय झालंय, आमचा आजोबा बापाचा आजा, माझा आजा, पुन्हा पांजा, हे कुठं होतं गावच्या घरी. ह्याला झालं 7 पिढ्या. किती पिढ्या आता उरल्यात किती? ह्या 3 पिढ्या. मग ह्या 3 पिढ्यात का असं व्हायला लागलंय? हा तर मग म्हणल्याच्या आलं हे म्हातारं काय होई एकच घर धनगर मैंदड. मग म्हणलं त्याला कसं काय करावं? मग म्हणले गावच्या पाटलावर म्हणले हे बघा आपण सगळ्याची रीत ठेवू, तू पाटील महापाटील त्याला का लगेच नावालाच उभा धनगर समाजावरून विषय निघाला. त्यांनी काल म्हटलं की मोहन जायबाई जे आहे त्यांच्या त्रासाला कंटाळून गावातील काही धनगर बांधव रानात राहिले, त्यात काय तथ्य? आता आम्ही रानात गेलो, राहायची सोयीच नाही आम्हाला. एकटा माणूस जसं आमचा पंजोबा गाभारला जाऊन रानात राहायला लागत, त्यांनी समिती केली एवढ्याची आपली उभारायची. हा केली मग समिती केल्याच्या नंतर मग सगळ्याची रीत राहून द्या, गाई गुरं चालण्याची रीत राहून द्या म्हणले. तुम्ही गावात रानात राहायला येण्यासाठी कुणाचा दबाव होता का गावातून?
पहिलं 7 पिढ्याचं नाही आताचे आता हे 3 पिढ्यात नाही. हे अनिल हे दबा म्हणजे जे असंच ते म्हातारे पहिले होते 4-5 घर पट्टीनात ना पट्टी थांबा पट्टीनात ना पहिले मग पट्टीना हे पट्टीना ते चारायला लागले मग म्हणलं सगळे चित्रित राहतात सगळेच पट्टीपटा नक्कीच या ठिकाणी भैया तू आल्यानंतर मला एक रेकॉर्डिंग देखील ऐकू घातलीस काय आहे त्यामध्ये काय ते या रेकॉर्डिंगमध्ये अनिल महादेव नागरे यांनी माझे चुलत भाऊ यांना वापर दिली ती आणि आमच्याकडे त्याचे कॉल रेकॉर्ड पण आहेत असं नाही की आमच्याकडे काही नाही त्याचं काल सीताराम नागरे म्हणलं आमच्याकडे प्रूफ नाहीत आणि महसूल प्रशासनाला आमच्याकडे प्रूफ नाहीत खंडन माहितलेली प्रूफ दिल्याशिवाय तुम्हाला साध्य होईल का आम्ही शिक्षक करतो तुम्ही शिक्षण करतात अनिल महादेव नागरेंनी 14 डिसेंबर 2021 साली माझ्या घरी येऊन रातच्या 2 वाजता अनिल महादेव नागरे शेषराव बबन नागरे आणि मी माझे चुलते आणि ती बसून त्याने आम्हाला एक करून 5 लाख रुपयाची ऑफर दिली ती अनिल नागरे म्हणा तुझ्या ध्यानात आणि 2019चा हे याचं हे आहे त्याने काल डबल काय गणेश काटाळे काय म्हणला की माझा संतोष देशमुख होईल त्याचा संतोष देशमुख कसा होईल खुशाल काळू नागरे आणि गणेश नागरे दोघं ड्रिंकिंग करतात आणि कुंकड पण बराळतात हां तुम्ही काल पत्रकार तुम्ही नार्को टेस्ट करायला पाहिजे होती तुम्ही ड्रिंक करून बोलतात हां संतोष देशमुख कसा होईल आता हे गाव करीत हे बघा हे पुढे या तुम्ही इकडे हे कटाळे आहेत का नाना दगडू कटाळे यांच्या सख्या चुलत्याचे मुलगा आहे यांच्या नाव 4थी पिढी ना ते म्हणतात आमच्या 4 पिढ्या मग यांचे नाव कुठे गेलं काय ना तू हां आता हे नागरे कंपनीचं हे काय म्हणतात विठ्ठल जानू दुसरी पिढी कुठे गेली तुमच्या दोघांचीच नावं लागली का मग ते पुरावा दाखवा हडपण्याचा यांचा हे चाललंय ना प्रयत्न चालला हडपण्याचा आणि हे म्हणतात आम्हाला हाणलं आता तर आम्ही 12 जण आमच्या वेळी केस दाखल केली पाडद्या पोलीस स्टेशनला आता आम्ही सगळे आम्ही मुलं शिक्षण करत होतो आम्ही जर 12 जणांनी त्यांना जर 14 जण हाणलं असतं तर तुमच्या अंदाजाने त्यांना किती लागला असतं मार त्यांच्या अंगा कुठं वर काढलेलं नाही कुठं खर्चलेलं नाही आणि कुंकडं पण काही हे करायचं आता म्हातारी वयोवृद्ध 70 वर्षाची एक भामाबाई कटाळे म्हणून तिने आमच्या याची विनयभंगाची केस दाखल केली 70 वर्ष कुठं आमचं 24 वर्ष कुठं आमच्या आजीचं वर्ष 70 वर्ष ना आम्ही कुठं असं काय करणार आहेत का हां जमीन हडपासाठी यांचा कुंकडं प्लॅन चाललाय काही पण करायचं काही नाही तर अनिल नागरेनी माझ्या चुलत्याला वडिलाला हे वडील चुलते आजना जायबाय सुदाम जायबाय आमच्या सगळ्यांना याच्यात जमावत घेऊन ते मला 1 एकर 5 लाख रुपये तुम्हाला देतो नंतर म्हणला तुम्हाला काय करतो तळ्याखाली 2 एकर जमीन देतो त्याचे रेकॉर्ड पण माझ्याकडे आहे मी तुम्हाला रेकॉर्ड देतो त्याची तसं काही नाही का आमच्याकडे काही तुमचं प्रूफ नाही सगळा प्रूफ असताना सुद्धा ते आमच्या खंडणीचे गुन्हे दाखल करते की खंडणी आता पहिला आमच्या गुन्हा दाखल खंडणीचा नंतर म्हणले गावगुंड आणि आता दुसरं म्हणतील काय आम्ही आता आज प्रकरण बोलू का म्हणजे दुसरंच काहीतरी म्हणणार हे वाल्मिकांना आणि मोठे गुंड होते हां जर तसं गुंड्याप्रमाणे आम्हाला जमीन हडपायची असते ना ही जमीन आम्ही सर्वजण हडप आणि असं जर असतं सर्व महाराष्ट्रातली गुंड्याने जमीन हडपडली असते ना हां शेतकऱ्याचं काही राहिलं असतं नक्कीच या ठिकाणी जो वाद चालू होता त्या वादामध्ये आपण दुसरी देखील बाजू जाणून घेतलेली आहे नक्कीच या ठिकाणी दुसरे देखील शेतकरी आहे काय सांगाल या जमिनीबद्दल तुमचं वयोवृद्ध आहात तुम्हाला माहिती काहीच नाही पूर्वीपासून गुरे चालण्यासाठी आहे ना पिढीपासून 4 पिढ्या 5 पिढ्या आमचे आजोबा त्यांचे सख्खे बाबा होते कटाळेपैकी तर ते आमचे आजोबा म्हणले ते आत्तापर्यंत ते म्हणले गाई चरासाठीच ही वाटप केलेलीच नव्हती आत्मा कोणी इकली बी नव्हती पण आता इकायला लागली आत्ताची ही पिढी आता पण कोणी इकरी केलीच नव्हती ना गाई चरासाठीच होती नी हां यांच्या पिढी इकायला लागले ते अगोदर सगळे म्हातारे माणसं मनाच्या गाई चरासाठी वाढीची पट्ट्या भरल्यात आम्ही या गायरणाच्या गुरावर वर्गणी करून पट्ट्या भरल्यात आम्ही पण त्यांचं म्हणणं आलं की बाबा इथे तळ देखील झालेलं आहे वाटतं नंतर रेल्वे गेली त्याचे देखील आमच्या नाव 7/12 असल्यामुळे आम्हाला पैसे मिळाले आणि ही जमीन आमचीच असा त्यांनी दावा केला 7/12 पण आला कुठून तुमच्याकडे तुम्ही विकत घेतली का जमीन ही कुठून रेटी करून हे दाखवा पुरावा तुम्ही रेटीचा पुरावा दाखवा तुम्ही कुठून रेटी करून घेतली का ही कुणी दिलेली का रेटी केली हे पुरावा दाखवा हा बरोबर आहे का नाही मग तुम्ही तुमची कशी काय म्हणता त्याचे पुरावे दाखवा ना आम्ही जमीन विकत घेतली किंवा आम्हाला हे असं त्याची रेट ही पाहिजे का नाही मग या ठिकाणी दुसरे देखील गावके आणि भावकीच्या वादामध्ये गावकरी आहेत काय सांगाल या जमिनीचा वाद चालू आहे आजचा चव्हाट्या आलेला आहे माझा एक विनंती आहे 5 पिढ्यापासून असं गायरण होतं हे आणि आता यांनी त्यांच्या पोलीस म्हणजे पाटील होते आपले पोळ्याचे बैल धरणारे दोघांचे 2 बैल आज बी त्यांना माने आणि त्यांनी काय केलं आता त्यांनी विक्रीला काढलं हे मग आता आम्ही जायचं कुठं हे जिथे जनावर घेऊन जायचं कुठं हा लेकरा बाळाच्या तोंडातलं दूध काढायचं सोपं नाही साहेब नक्कीच या ठिकाणी आपण जे आहे ते जाणून घेतलं त्यानंतर या ठिकाणी दुसऱ्यांच्या देखील आपण प्रतिक्रिया घेणार आहोत काय सांगाल एकंदरीत आता यामध्ये तुमची सरकारकडे काय मागणी सरकारकडे मागणी अशी आहे संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करावी ह्या संबंधित प्रकरणात अनिल महादेव नागरे किती खोलात आहे
आणि त्यांनी कुठं हस्तक्षेप केले, त्याचे CDR काढा, त्याची चौकशी करा, तो किती पाण्यात आहे ते तरी प्रशासनाला कळन ना. आणि दुसरी माझी मागणी अशी आहे, तुम्ही आता हे वाडीचे सर्व ग्रामस्थ आहेत, आमच्या जायबाई कुटुंबाचा कोणत्या ग्रामस्थावरती दबाव आहे, तुम्ही आमच्या सर्व ग्रामस्थांच्या बाईट घ्या की आमचा दबाव कुणावर आहे. फक्त आम्हाला याच्यातून बाजूला सावरण्याचा हा प्रयत्न चालू आहे. आणि दुसरं ते काल म्हणले की आमचा संतोष देशमुख होईल. संतोष अण्णा देशमुख हे देव माणूस होते, ते अन्यायाविरुद्ध लढत होते आणि संतोष देशमुखचं नाव घेण्याची यांची लायकी सुद्धा नाही. हे गाय गुराचा चारा विकतात आणि संतोष अण्णा देशमुखचं नाव घेतात, हे त्यांना पटायला पाहिजे. संतोष अण्णा देशमुख हे गावासाठी लढत होते, विकासासाठी लढत होते आणि संतोष अण्णा देशमुखचं नाव घेऊन म्हणतात आमचा संतोष अण्णा होईल. संतोष अण्णा हे व्यक्तिमत्व फार वेगळं होतं. संतोष अण्णाने असा अन्याय कधी केला नाही. संतोष अण्णाचं नाव हे पूर्ण महाराष्ट्रभर आज झालंय आणि आज हे संतोष अण्णाचं नाव घेतात आमचा संतोष अण्णा देशमुख होईल. संतोष अण्णाने असे गाव गुरं चरण्यासाठी असलेली जमीन कधी विक्री केलीच नसती. संतोष अण्णाने असं प्रकरण कधी होऊ दिलं नसतं आणि आज हे संतोष अण्णाचं नाव घेतात म्हणजे कितपत योग्य आहे. संतोष अण्णा देशमुख हे व्यक्तिमत्व फार वेगळं होतं आणि संतोष अण्णाचं नाव घेऊन ह्या प्रकरणाला वेगळं स्वरूप द्यायचं आहे. बीड जिल्ह्यात जे सध्या चालू आहे त्या पूर्ण याला थोडं वेगळं स्वरूप देऊन याच्यामध्ये नाही का आम्हाला गुंतवायचं, नंतर ही जमीन हडप करायची, हा केविलवाना प्रयत्न सुरू आहे. पण आमची प्रशासनावरती शासनावरती विश्वास आहे, या संपूर्ण याचा ते चौकशी करतील. आणि सध्या बीड जिल्ह्यामध्ये जे असं परिस्थिती सुरू आहे ह्या परिस्थितीचं स्वरूप त्यांना द्यायचं आहे थोडक्यात की बुवा हे गाव गुंड आहेत, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, मकोकासारखा गुन्हा आमच्यावर लागला पाहिजे. पण त्यांना हे माहिती असावा मकोकासारखा गुन्हा त्यांच्यावरतीच लागतो ज्यांच्यावरती संघटित गुन्हेगारीची टोळी आहे आणि बाकीचे नाही का त्यांच्यावरती आतापर्यंत 10-20 गुन्हे दाखल पाहिजेत असं काही नाही. आम्ही सर्व जे आता मी सुद्धा नोकरदार माणूस आहे, आमचे जे बाकीचे भाऊ ते आहेत ते शिक्षण घेतात. आता हे बीडला त्याला शिकायला आहेत आणि त्या दिवशी यांच्यावरती खोटे गुन्हे त्यांनी दाखल केले. हे कितपत योग्य आहे? म्हणजे जमीन हडपण्यासाठी हे आमच्या म्हणजे आमच्या आईला त्यांना मारहाण करतात, आमच्या भावावर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करतात, आमच्या वडिलावरती गुन्हे दाखल करतात, वाडीला वेटीस धरतात. हे कितपत योग्य आहे? जर तुम्हाला जमीन खरंच नाही का तुम्हाला जर जमीन पाहिजे असेल, आता मी काल कलेक्टर साहेबांसोबत चर्चा केली. कलेक्टर साहेबांना सांगितलं जे आमच्या लोकांनी खरेदी केलेल्या आहेत त्या आम्ही वापस करणार आहेत, ज्या आम्हाला घरापुरत्या जागा दिल्या होत्या त्या बी आम्ही वापस करणार आहेत आणि आमच्या पद्धतीने पुन्हा आम्ही कलेक्टर साहेबांना सांगणार आहेत हे जी जमीन आहे ती संपूर्ण जमीन शासकीय करून टाका आणि गाव गुरं चरण्यासाठी रिक्त राहा. नक्कीच या ठिकाणी शिक्षण घेणारे जे भैया आहेत ते सुद्धा सांगतात त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला होता. काय घडलं होतं यामध्ये? काहीच नाही. मी गेले 2 ते 3 वर्ष झालं मी पोलीस भरती किंवा आर्मीची भरती करत होतो. तर यामध्ये काय होतंय, गावकऱ्यांनी किंवा घरच्यांनी आमचा आवाज उठवला की हे आता विक्री काढलेलं आहे, ही जागा विक्री काढल्यामुळं घरच्यांनी आवाज जर उठवला की बुवा हे गायरान हे गायीसाठीच राहावं किंवा गावचं हे गावालाच राहावं, तर हे काय करतायत घरच्याचे तोंड दाबण्यासाठी आमच्यावर केस केलेले आहेत त्यांनी. आता त्यांनी आमच्यावर केस केलेले कितपत योग्य आहे? आता आम्ही शिक्षण घेतोय, आम्ही 3 ते 4 वर्ष झाले लढतोय, तर आता शेवटच्या अंतिम टेपला जर ते आमच्यावर असे खोटे गुन्हे दाखल करत असतील तर हे कितपत योग्य आहे? नंतर आता भरती देता येणार नाही ना. मग त्यासाठी ते चाललंय ना की आम्ही आमच्या घरचे गप्प बसावात, त्यासाठी मुलांचा आवाज, मुलांवर केस केली जाते, दबाव टाकला जातोय की आम्हाला भेडवलं जातंय की तुम्हाला इथून पुढे शिक्षण करू दिलं जाणार नाही किंवा मंत्रालयात जो अधिकारी आहे तो असं म्हणजे त्यांना सांगतोय की यांच्यावर केस करा म्हणजे घरचे बोलणार नाहीत, घरच्यांचा आवाज दाबवला जातोय पूर्णपणे. तर आमची प्रशासनाला किंवा सरकारला एवढीच विनंती आहे की याची सखोल माहिती घेऊन योग्य तो न्याय द्यावा, एवढीच आमची विनंती आहे. आणि असे खोटे गुन्हे आमच्यावर दाखल नाही झाले पाहिजे, कारण की शिक्षण घेणारे आम्ही विद्यार्थी आहेत. आमच्यावर याच्या अगोदरचा रेकॉर्ड पाहू शकता, कुठलाही गुन्हा नाही आहे किंवा आम्ही कुठलेही गावगुंड नाही आहेत, तरी असं आबरू नुकसानीचं किंवा असे जे गुन्हे आमच्यावर केस केली जाते हे कितपत खंडणीचे गुन्हे जे दाखल केले जाते कितपत योग्य आहे हे प्रशासनानं याची माहिती घ्यावी. नक्कीच या ठिकाणी सर्व जे दृश्य आहे ते आपण पाहू शकतात. अनेक गावकरी जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि या प्रकरणाला जे आहे ते एक वेगळंच वळण आहे. काल ज्यावेळेस आम्ही त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या त्यावेळेस त्यांच्याकडून सांगण्यात आलं की त्यांना गावगुंडाची देखील उपमा देण्यात आली. या ठिकाणी हे गावगुंड आहेत, परंतु हे सर्व दृश्य पाहू शकता. या ठिकाणी वयोवृद्ध जे व्यक्ती आहेत आणि गायचाऱ्यासाठी जी जमीन आहे ती जमीन सर्व वाचवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. नक्कीच या प्रकरणामध्ये खंडणी जी मागितली होती ते देखील उल्लेख केला होता. त्यानंतर माझा संतोष देशमुख केला जाईल असं देखील त्यामध्ये एक जणांना बोललं होतं. त्यानंतर आता या ठिकाणी आल्यानंतर काही पुरावे देखील दाखवले गेले आहेत की फक्त आम्ही या प्रकरणामध्ये सहभाग घेऊ नये म्हणून आम्हालाच जे आहे ते 1 एकर आणि 5 लाख रुपयाची जी ऑफर आहे ती पुढच्या जी
व्यक्ती आहेत त्यांच्याकडून केली होती. नक्कीच या प्रकरणामध्ये नेमकं पुढे काय घडतंय हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार.